नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, सिव्हिल हॉस्पिटल नागपूर इथे ही पदभरती 2025 साठी करू घेतली जात आहे. याच्यामध्ये लॅब टेक्निशियन, स्टाफ नर्स, काउन्सिलर अशा विविध पदांसाठी विद्यार्थी मित्रांनो इथे अर्ज मागविण्यात येत आहेत. तर आजच्या व्हिडिओ आपण म- व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाहिरात कशा प्रकारची असणार आहे, पदभरतीचा तपशील काय असणार आहे, किती पदे भरली जात आहेत, परीक्षा अर्ज शुल्क तुम्हाला काय लागणार आहे, पगार किती भेटणार आहे, पात्रता शिक्षण काय लागणार आहे, तुमची निवड प्रक्रिया कशा प्रकारे केली जाणार आहे, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. तर सर्वांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहता तुम्ही तुमचा जिल्हा कमेंट करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरू करू. विद्यार्थी मित्रांनो, जाहिरातीचा नमुना तुम्हाला अशा प्रकारे इथे पाहायला भेटणार आहे. पीडीएफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर महत्त्वाची गोष्ट आता आपण पाहून घेऊ की कोणती पदे भरून घेतली जाणार आहे. पहिल्या नंबरचं पद आहे लॅब टेक्निशियनचं पद आहे. एकूण 4 पदे भरली जात आहेत. तुम्हाला क्वालिफिकेशन लागणार आहे इथे BSc प्लस BMLT किंवा BMLS किंवा डिप्लोमा इन DMLT अशा प्रकारचे ते लागणार आहे. त्यासोबत एक्सपिरियन्स तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे तुम्हाला DMLT किंवा DMLS अशा प्रकारचे ते एक्सपिरियन्स लागणार आहे. वेतन तुम्हाला ₹21,000 दर महिन्याला विद्यार्थी मित्रांनो इथे पाहायला भेटेल. दुसऱ्या नंबरचं पद असणार आहे समुपदेशक, म्हणजेच त्याला आपण काउन्सिलर असं म्हणतो. त्यासाठी एक पद इथे भरलं जात आहे. नोकरीचं ठिकाण असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ICTC मोबाईल व्हॅन IGGMC नागपूर इथे तुमची पोस्टिंग असणार आहे. क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला PG इन सायकोलॉजी किंवा सोशल वर्क किंवा नर्सिंग प्लस 3 वर्ष एक्सपिरियन्स इन नॅशनल हेल्थ प्रोग्राममध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स पाहायला भेटेल. वेतन भेटणार आहे ₹21,000 विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे वेतन दर महिन्याला पाहायला भेटणार आहे. तिसऱ्या नंबरचं पद आहे स्टाफ नर्सचं हे पद आहे. एकूण एकच पद विद्यार्थी मित्रांनो इथे भरून घेतलं जात आहे. क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला BSc नर्सिंग किंवा GNM त्यासोबत तुम्हाला स्टेट काउन्सिलचं रजिस्ट्रेशन इथे कंपल्सरी असणार आहे. स्किलमध्ये तुम्हाला कॉम्प्युटर किंवा लिटरसी, ईमेल, MS ऑफिस चालवता आलं पाहिजे. आता प्राधान्य बघा कुठल्या विद्यार्थ्यांना इथे दिलं जाणार आहे. HIV बाधित किंवा प्रभावित समुदायातील उमेदवाराला इथे प्राधान्य दिलं जाणार आहे आणि या पदासाठी पण तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ₹21,000 पेमेंट इथे दर महिन्याला पाहायला भेटणार आहे. त्यानंतरचं पद आहे ICTC मोबाईल व्हॅन क्लीनर असं हे एक पद इथे विद्यार्थी मित्रांनो भरून घेतलं जात आहे. लोकेशन असणार आहे IGGMC नागपूर हे लोकेशन असणार आहे. क्वालिफिकेशनमध्ये फक्त 10वी पास त्यासोबतच व्हॅलिड 4 व्हीलर ड्रायव्हिंग लायसन्स 4 व्हीलर ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याजवळ असणं कंपल्सरी असणार आहे. सॅलरी भेटेल तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ₹18,000 दर महिन्याला तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इथे सॅलरी दर महिन्याला भेटणार आहे. त्याच्यानंतर आहे अर्ज कसा करायचा आहे. तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला A4 साईजच्या कागदपत्रावर प्रेस्क्राइब्ड फॉर्ममध्ये करायचं आहे. पासपोर्ट साईज फोटो, शैक्षणिक प्रमाणपत्र, ID प्रूफ जोडायचे आहे. खालील पत्त्यावर तुम्हाला पोस्टाने प्रत्यक्ष हा अर्ज सादर करायचा आहे. तर पत्ता असणार आहे सिव्हिल सर्जन जनरल हॉस्पिटल IGGMC परिसर C रोड नागपूर इथे जाऊन तुम्हाला हा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 17 एप्रिल हे तारीख विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. प्रत्यक्ष अर्जावर ईमेल ID आणि मोबाईल नंबर स्पष्टपणे लिहायचा आहे. मोबाईल नंबर आणि ईमेल तुम्हाला फॉर्म भरतेस व्यवस्थितपणे अर्जात लिहायचा आहे. प्रत्येक कागदपत्र असेल ते स्वतंत्र अर्ज आवश्यक आहे. जर तुम्ही मल्टी पोस्टसाठी अर्ज करणार आहात तर प्रत्येक अर्जासाठी तुम्हाला वेगवेगळी कागदपत्रे जोडावी लागणार आहे. त्यानंतर बघून या अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख किंवा महत्त्वाच्या तारखा. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 17 एप्रिल शेवटची तारीख असणार आहे. 5 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. सिव्हिल सर्जन कार्यालय IGGMC इथे जाऊन तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. पात्र अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्धी होणार आहे 22 एप्रिलला प्रसिद्ध होईल. ते सिव्हिल सर्जन कार्यालयातील नोटीस बोर्डावर लागणार आहे. ईमेलवर पाठवले जाणार नाही किंवा तुम्हाला याच्याबाबत SMS येणार नाही. अपेक्षा नोंदवण्याची तारीख म्हणजे तुमची काही तक्रार असेल तर 23 तारखे दिवशी तुम्ही सिव्हिल सर्जन कार्यालयात जाऊन अपेक्षा सादर करू शकता. सुधारित प्रतीक्षा यादी 24 तारखेला लागेल सिव्हिल सर्जन कार्यालय इथे.
लिखित परीक्षा असणार आहे 25 तारखेला PSM हॉल IGGMC नागपूर इथे तुमची लिखित परीक्षा होईल, ज्या परीक्षेसाठी लेखी परीक्षा असणार आहे. मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी लागेल 28 तारखेला सिव्हिल सर्जन कार्यालय इथे. मुलाखतीची तारीख असणार आहे शेवटी 30 एप्रिल. सिव्हिल सर्जन कार्यालय नागपूर हे मुलाखतीची तारीख असणार. अशा प्रकारच्या सर्व तारखा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो नागपूरमध्ये आरोग्य विभागातील भरती तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. त्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशनची PDF, ऑफिशियल वेबसाईट, आपले टेलिग्राम चॅनल, जिथे तुम्हाला दररोजचे जॉब अपडेट्स आपले चॅनल सर्वात अगोदर पाहायला भेटणार आहेत. या सर्व गोष्टी तुम्हाला लिंक इन डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी पाहायला भेटणार आहे. तिथून तुम्ही सर्व गोष्टी पाहू शकता किंवा ॲक्सेस करू शकता. तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो जाहिरात इथं प्रसिद्ध झालेली आहे. शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतात कॉमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही कुठल्या परीक्षेसाठी तयारी करतात ते पण तुम्ही कॉमेंट करायला विसरू नका. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.